नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रॅक्टिस सेट 6.1 मधले पहिले 5 क्वेश्चन आपण घेतले होते. 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो प्रूव्ह दॅट आहे. त्यात 12 क्वेश्चन आहेत, आपण बघू. त्याच्यामध्ये जे आपण फॉर्म्युले घेतले ते कसे अप्लाय करायचे त्याची आपण प्रॅक्टिस करतो. ओके, जे फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे हे प्रॅक्टिसनेच येऊ शकतं, लक्षात घ्या. हळूहळू येऊन जाईल प्रॅक्टिस. त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा इक्वल टू sec थीटा. ज्या आपण अल्जेब्रिक फंक्शनचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, छेद समान करणे, एलसीएम, तसंच नियम आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणायचं, तेच नियम असतात. मग इथं पुन्हा काय करायचं, एलएचएस घ्यायचं. टू दॅट एलएचएस इक्वल टू sin स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा प्लस cos थीटा. लगेच बदल करायचे नाही. शक्यतो जे प्रॉब्लेम दिलेला आहे तो साइन कॉस मध्ये कसं बदल करता येईल हा प्रयत्न, नियम नाही. पण भरपूर प्रॉब्लेम असे की ते साइन कॉस मध्येच रूपांतरित करून घ्यायचे. मग ते टॅन मध्ये, कॉट मध्ये, सेक मध्ये, कोसेक मध्ये दिलेले असतील तर त्यांना ते बदल करता आले पाहिजेत. तर लगेच इथं बदल पटपट करायचे नाही. कॉसचं लगेच सेक मध्ये रूपांतर करायचं नाही. शक्यतो सेकचं कॉस मध्ये कसं होईल असा प्रयत्न करून मग गणित जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे. जास्तीत जास्त गणित टॅन थीटा, कॉस थीटा आणि साइन थीटा मध्ये कसे रूपांतरित करता येतील याचा आपण प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक गणिताला हा नियम नाही, लक्षात घ्या. हे काही पद्धत असू शकतो, पण आता इथे तुम्ही म्हणता कॉस थीटाला मग काहीतरी रूपांतरित करून साइनला काही तसं नाही. तर इथं आता पहिलं काम करायचं आपल्याकडे छेद समान करणे. जसं करतो आपण अंकगणितात तसंच 1/2 आणि 5/7 आपण तिरका गुणाकार करतो. 7 1 7, 5 2 10, 7 2 14. इथं तोच नियम आहे. साइन स्क्वेअर थीटा कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा आणि छेदाचा गुणाकार कॉस थीटा. लक्षात घ्या, हे कटत नसते, नाही तर कॉस कॉस कटले. इथे ऍडिशन चालू, मल्टिप्लिकेशन जर असतं तर मग कटले असते. लक्षात घ्या, ऍडिशन मध्ये छेद समान करावा लागतो. जो अंकगणिताचा आहे, जे अल्जेब्रिक फंक्शन्स आहे तेच इथं नियम आहे. आणि मग आपल्याकडे सूत्र आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आणि कॉस थीटा जसं तसं. आणि 1 अपॉन कॉस थीटा सूत्र आहे आपल्याकडे, काय इज इक्वल टू सेक थीटा इज इक्वल टू आर. क्विक मार्क देणारा, न चुकणारा, कारण प्रश्न आहे माहिती आहे, उत्तर आहे माहिती आहे. प्रूव्ह दॅट फार छान असते. ज्यात क्वेश्चन आहे माहिती आहे की काय उत्तर काय आणायचं आपल्याला, सेक थीटा ते माहिती आहे, प्रश्न आहे माहिती आहे. आणि एकदम क्विक आकृती काढायची नाही, काही नाही, पटपट उत्तर येऊ शकते. हे चॅप्टर तुम्हाला जसं मागचा चॅप्टर होता कोऑर्डिनेट जॉमेट्री, तुम्हाला मार्क देणार आहे, फॉर्म्युला अप्लाय करायचा. इथं तुम्हाला हे पटकन क्विक मार्क देणार आहे काही सेकंदात, पण यासाठी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. असं दुसरा बघू, 2 मार्काला येतो हा क्वेश्चन, कधी कधी 3 मार्काला येऊ शकतो. असं दुसरं प्रूव्ह दॅट याच्यापेक्षा सिंपल आहे. बघूत आपण की कॉस स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस LHS घेऊ आपण इथे. LHS इक्वल टू cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. पटकन लक्षात आलं पाहिजे आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे माहित आहे. cos स्क्वेअर थीटा जसं तसं इनटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे सेक स्क्वेअर थीटा. आणि मग आपल्याला माहिती आहे cos थीटा इंटू सेक थीटाची व्हॅल्यू किती असते, 1. किंवा सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस ते नाही येते. याचा व्यस्त कोण आहे, कसंही केलं तरी चालतंय, किंवा तुम्ही याला असं लिहिलं तरी चालते, कॉस थीटा इंटू सेक थीटा कंसाचा वर्ग, कारण दोन्ही वर्ग आहेत. आणि मग तुम्हाला फॉर्म्युला आहे कॉस थीटा इंटू सेक थीटा याचा वर्ग इक्वल टू 1 इज इक्वल टू आर प्लस सी. कसंही जा, सेक थीटाचा व्यस्त 1 अपॉन कॉस थीटा, पण याचा स्क्वेअर आहे म्हणून 1 अपॉन साइन कॉस स्क्वेअर थीटा, कॉस कॉस कटते. कसंही चालतंय तुमच्या पद्धतीने. इतके सिंपल प्रश्न 2 मार्काला येऊ शकतात. थर्ड वन बघूत आपण, हळूहळू तुमच्या लक्षात येईल. याच्या पुढे काही अवघड आहे, प्रॉब्लेम सेट मध्ये अवघड मी सगळे घेणार आहे. समजून घ्यायचे, समजत न अवघड चाललंय आरडून उपयोग होणार नाही. सूत्रपाठ असणं गरजेचं आहे, तरच पटपट लक्षात काय चेंजेस करायचे ते सर. क्वेश्चन 3 थोडासा नीट बघा, थोडासा मोठा आहे. अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. नीट बघा, हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. अशा पद्धतीचा एखादा प्रॉब्लेम आला तर असा काही नियम नाही की LHS घ्यावा.
तुम्ही RHS घेऊन सुद्धा सोडू शकतात, लक्षात घ्या. आपण दोन्ही पद्धती सांगतो तुम्हाला. LHS इक्वल टू अंडर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन. मी काय करतो, अंशाला आणि छेदाला 1 मायनस साइन थिटा अंडर रूट अपॉन 1 मायनस साइन थिटा ने मल्टिप्लाय करतो. करेक्ट. 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा अर्थ बदलला नाही. एखाद्या अपूर्णांकाला आपण समान पटसंख्येने गुणलं, समज 5/3 आहे, याला 7 ने गुणलं तर अर्थ बदलला नाही. तसं ह्या याने मल्टिप्लाय केलं मग काय होईल, मग अंडर रूट इथं काय होईल मग 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा म्हणजे काय, 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर होईल, लक्षात घ्या. आणि इथं काय होईल, अंडर रूट खाली घेतलं तर एकत्र घेतलं तरी चालते, किंवा अंडर रूट काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथे ए अधिक फॉर्म्युला वापरला, नीट बघा. ए अधिक 1a प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युला यूज होईल, तो होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. एखादी स्टेप वाढवली तरी चालते. मी पुन्हा सांगतो 1 मायनस साइन थिटा 1 मायनस दोन्ही वर्गमूळात आहेत म्हणून 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट दोन्ही मायनस साइन होते म्हणून इथं मात्र प्लस आहे, इथं मायनस आहे. हे 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा, पण 1 प्लस साइन थिटा तेच नियम आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होईल. याचं स्क्वेअर रूट निघाल ते किती येईल, 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होईल, अंडर कॉस स्क्वेअर थिटा. त्याचं वर्गमूळ निघाल 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. छेद सेपरेट करा, 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. सूत्र माहित पाहिजे पटकन तुम्हाला, सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण, टॅन थिटा इज इक्वल टू RHS. मी रिपीट करतो. मी कशामुळे असं, जेव्हा तुम्हाला एकदा मायनस अशा पद्धतीने त्या लक्षात घ्या, इथं कॉमन मल्टिपल दोन्ही निघलं पाहिजे. याला कॉन्जुगेट पेअर म्हणलं तरी चालतं, याची कॉन्जुगेट पेअर घेतली असं म्हणलं तरी चालतं 1 प्लस साइन थिटाची. आणि मग आपल्याला जसं उत्तर हे गोष्ट पटकन कळत नाही, कधी कधी तुम्ही प्लस घेतात आणि मग पुन्हा बदलूनही बघू शकता. याला बोलल्यानंतर हे दोन्ही सारखे पद आहेत म्हणून ते एक वर्ग होईल 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा म्हणजे कंसाचा वर्ग झाला. हे a प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरा, a स्क्वेअर 1 चा वर्ग 1 साइन थिटा मायनस येईल साइन स्क्वेअर थिटा, a प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला वापरा a स्क्वेअर. तेच आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला, तेच नियम आहेत, नियम बदलणार नाहीत. मग ते अल्जेब्रिक फंक्शन असो नाहीतर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असो, नियम सगळ्याला सारखेच. मग याचं स्क्वेअर रूट निघेल, हे दोनदा आहे, हा वर्गमूळात दोनदा आहे म्हणजे याचा वर्गमूळ निघतं. जसं वर्गमूळात 4 असेल तर आपण 2 घेतो. तसं 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा त्याचं स्क्वेअर निघलं 1 मायनस साइन थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू तुमच्याकडे सूत्र आहे कॉस स्क्वेअर थिटा. आपण 3 सूत्र बघितले होते, नीट बघा पुन्हा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आणि मग 1 मायनस साइन कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मी हा इथे अप्लाय केला, नीट लक्षात घ्या. मग अंडर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कोण, कॉस स्क्वेअर थिटा झालं. याचं वर्गमूळ निघणार नाही. मग कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट किती निघलं, कॉस थिटा. छेद सेपरेट केले, छेद सेपरेट केल्यानंतर काय होईल 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बट 1 अपॉन कॉस थिटा पुन्हा फॉर्म्युला यूज झाला इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू RHS. असं आलं पाहिजे. याला उलट सुद्धा करता येते तुम्हाला प्रॉब्लेम. तुम्ही असं नाही की हीच बाजू घेऊन करा. कधी कधी जर अडचण आली तर लक्षात घ्यायची RHS घ्यायची, LHS जमली नाही तर दुसरी मेथड वापरली तरी चालते. की RHS इक्वल टू सेक थिटा माय उलट जायचंय फक्त. जसं LHS कडून RHS आलं तसं RHS कडून काय करा LHS. हे कळालं नाही तुम्ही अशी सुद्धा RHS घेऊ शकतात. कधी कधी LHS घ्यायची RHS घ्यायची आणि LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करू शकतात तुम्ही. आता बघा सेक थिटा उलटल होतं, आपण असं जाऊ काय होईल 1 अपॉन सेक थिटा म्हणजे काय कॉस थिटा आणि टॅन थिटा म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सूत्र आहे छेद समान आहे, अंशाची वजाबाकी होईल 1 मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मी काय करतो याचा वर्ग करतो 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. दोन्हीचा वर्ग केला
1 मायनस साइन थिटा किंवा त्याला वर्गमुळात घेऊन जर अर्थ बदलणार नाही तसं केलं तरी चालतंय. अशा पद्धतीने करून वर्गमुळात अर्थ नंबर 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. बघा याचं जर स्क्वेअर रूट निघलं तर हे येईल, याचं स्क्वेअर रूट निघलं तर हे येईल. मी जर उदाहरणार्थ मी असं लिहिलं 4 मी 4 ला लिहिलं किंवा 5 ला लिहिलं अंडर रूट 25 काय अर्थ बदलत का? तसं 1 मायनस साइन ला लिहिलं अंडर रूट 1 मायनस साइन ब्रॅकेट स्क्वेअर आणि कॉस ला कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा जर वर्गमूळ निघलं तर हे नाही अर्थ न बदलता आणि मग इज इक्वल टू 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटाचं सूत्र आत्ताच बघितलं आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा सूत्र वापरलं आणि मग मी अंडर रूट याला लिहू शकतो. हे दोनदा आहे म्हणून दोन कंस 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. ओके आणि याला मी लिहू शकतो 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. हे काय का बघा पुन्हा रीचेक करा. सेक थिटा लिहिलं 1 अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा लिहिलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच छेद समान आहे, अंशाची वजाबाकी झाली आणि मग 1 मायनस साइन थिटाला वर्गमुळात घेतलं तो 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर झाला. कॉस थिटा लिहिलं कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय सूत्र आहे? सूत्र प्रत्येक ठिकाणी दिलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा कंसाचा वर्ग आहे, हा दोन्ही बदल आहे लक्षात घ्या. इथं अवयवाचे सूत्र वापरायचे इथे विस्ताराचं फरक. हे 1 मायनस साइन थिटा मी 2 वेळा लिहिला हा कंस 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. पण इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरायचा आहे. 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन हे आणि हे कसे इज इक्वल टू LHS. इथे LHS बघा 1 मायनस साइन थिटा. कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालतंय लक्षात घ्या. आपल्याला ते टेक्निक आले पाहिजे. प्रत्येक वेळेस सोपं जाण्यासाठी आपण काही करतो, कधी कधी LHS सोडू शकतात, कधी कधी RHS तुम्ही पहिल्यांदा सोडू शकता, कोणती सोडली तरी चालते. ह्या गोष्टी नीट लक्षात येणं गरजेचं आहे. सूत्र मी कसे अप्लाय काय फॉर्म्युले कसे अप्लाय करायला हे समजून घ्या. नुसतं घरी पाठ करून जमणार नाही सर. कसे हे प्रॅक्टिसने तुम्हाला खूप प्रॉब्लेम सोडावे लागतील. पण जर एकदा यायला लागली की तुम्हाला कमी वेळात जास्त मार्क भेटू शकतात. पुढचा बहुत असाच आहे. 4 नंबरचा बहुत प्रॉब्लेम येत असेल तर मनाने करत चला, नाही आलं तर बघा काय अडचण नाही. अगोदर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, नंतर मनाने करा. ते नाही आलं तर पुन्हा बघा. सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अनदर ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. पुन्हा रीड करतो एकदा. सेक थिटा मायनस कॉस थिटा इन अनदर ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. ओके LHS घ्या. मी तुम्हाला एक आयडिया सांगितली होती, शक्यतो साइन कॉस मध्ये रूपांतर करायचंय की कॉट थिटा LHS काय प्लस टॅन थिटा. साइन कॉस मध्ये गणित जास्तीत जास्त करा. मग आता सेक थिटा लिहितो 1 अपॉन कॉस थिटा आहे का आपल्याकडे फॉर्म्युला बघा. फॉर्म्युले नीट बघा. पुन्हा सांगतो सेक थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू 1 दिला होता फॉर्म्युला. त्याच्यातला एक फॉर्म्युला झाला होता सेक थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि बी फॉर्म्युला झाला होता कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. आता सेक थिटा म्हणजे काय लिहिलं मी 1 अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटा आहे. त्याला बदल करू नका. कॉस थिटा लगेच 1 अपॉन सेक हे ते करायचं नाही. शक्यतो एका याच्यात आणायचा प्रयत्न करा. पुन्हा लगेच कॉसला सेक तेच फिरवायचं नाही. कॉट थिटाचं सूत्र आहे, कॉट थिटाचं सूत्र आहे तुम्ही म्हणणार 1 अपॉन टॅन थिटा. पण कॉट थिटा तुम्ही पुन्हा म्हणून तुम्हाला शक्यतो साइन कॉस मध्ये रूपांतर करा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा सूत्र आहे. टॅन थिटा लिहायचं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. काय चेंजेस केले पुन्हा रिपीट करतो. सेक थिटा लिहिलं सगळं साइन कॉस मध्ये आणल्याने मी तुम्हाला सांगितलं होतं सगळं शक्यतो आणायचं. ह्या टेक्निक ऑटोमॅटिक लक्षात येऊन तुम्ही जास्त प्रॉब्लेम सोडली. आणि मग इथं काय करावं लागेल आपल्याला छेद समांतर. तीच पद्धत तिरका गुणाकार करायची 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि छेद कॉस थिटा जशाला तसं डिनॉमिनेटर. इथं सुद्धा छेद समान करावं लागेल तुम्हाला. नाही तर साइन साइन कटले कॉस कॉस कटले. ऍडिशन मध्ये होत नाही. ते मल्टिप्लिकेशन चिन्ह असतं तर मग कटले असते. इथं तुम्हाला काय करावं लागेल छेद समान करा. काय होईल मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा
इंटू कॉस थिटा। जे नियम अंकगणिताचे, जे बेसिक राशीचे छेद समान करायचे, अल्जेब्रिक फंक्शनचे, न्यूमेरिकल प्रॉब्लेमचे, तेच ट्रिग्नोमेट्रिकचे लक्षात घ्या, बदलणार नाही। साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, छेदाचा गुणाकार डिनॉमिनेटरचा, साइन थिटा इंटू कॉस थिटा। शांत डोक्याने काम करायचं। सेक थिटाला काय चेंजेस केलं, 1 अपॉन कॉस थिटा, कॉस थिटा ॲज इट इज। कॉट थिटाला काय चेंज केलं, कॉस थिटा अपॉन साइन थिटा। टॅन थिटाला काय केलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा। मग मी आपली कॅल्क्युलेशन केले, छेद समान केला। छेद समान 1 ने 1 ला म्हणलं 1 कॉस थिटा इंटू कॉस थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आणि छेद 1 इंटू कॉस थिटा कॉस थिटा। इथं तेच केलं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, छेदाचा गुणाकार जशाला तसं। पटकन लक्षात आलं असेल की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच कोण, साइन स्क्वेअर थिटा। पहिला बदल कळाला पाहिजे। अपॉन कॉस थिटा जशाला तसं इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती, सूत्र वापरलं 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा। काय प्रूव्ह करायचं याच्याकडे सुद्धा भान पाहिजे आपण। कोणीकडे चाललंय, डायरेक्शन आपली योग्य असली पाहिजे। गणित रिड्यूस व्हायला पाहिजे, गणित नुसतं मोठं होत चाललंय, कमी होत चाललं पाहिजे। हळूहळू तो गुंता सोडायला आपल्याला आयडिया येतील, आपल्याकडे इंटरेस्ट वाढायला लागेल, खूप मजा वाटायला लागेल। आणि मग आता तुमच्या लक्षात असाल की याच्यातला साइन थिटा म्हणजे हे साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कोण असतं, साइन थिटा इंटू साइन थिटा, त्यातला एक काढला म्हणजे साइन थिटा राहील घातांकाच्या नियमाप्रमाणे। आणि मग कोण राहते बघा की साइन थिटा, इथं साइन थिटा राहिला अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा। पण साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच कोण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच कोण, टॅन थिटा। आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच कोण, सेक थिटा इक्वल टू RHS। इथे करा RHS। उत्तर आले माझं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा। साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा, आणि 1 अपॉन कॉस थिटाचं सूत्र काय, सेक थिटा। एकमेकाचे इनव्हर्स आहेत। सिंपल प्रॉब्लेम आहे, लक्षात येणं गरजेचं आहे। ओके, तुम्ही मनाने करू शकता, नाही आलं तर बघा, भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत। एक नाही समजलं दुसरं नाही तिसरं, त्यासाठी नंबर ऑफ प्रॉब्लेम मी इथं घेतोय, तुम्ही मनाने करू शकता। ओके, 5th नंबरचं बघू, काय काय चेंजेस तिथंच फिरायलेत, ते चेंजेस तेवढे लक्षात येणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे। सूत्र पाठ करणं गरजेचं आहे, फॉर्म्युले पाठ करा। पुढचा घेऊ 6 नंबरचा, 5th आहे का, 5th खूप सिंपल प्रॉब्लेम आहे। घेऊ कॉट थिटा प्लस टॅन थिटा, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक। कोणती बाजू घेतली तरी चालते, असं काही नाही की LHS घ्यावं लागेल, RHS सुद्धा आपण एक घेतलंय। मग आपल्याला आत्ताच गणित होतं ते कॉट थिटा प्लस टॅन थिटा, मी तुम्हाला आयडिया सांगितली होती, शक्यतो साइन कॉस मध्ये रूपांतर करा। कॉट म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, छेद समान करा। साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा। पण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कोण, 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा। तुम्हाला इथं वर पुढे डॅश करून तुम्ही लिहायची, पण 2 वर टिंब द्यायचे, सच दॅट म्हणूनच असं असतं एक, आणि सच दॅटला लक्षात घ्या 2 टिंब असे उलटे करायचे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू, अशी लिहिण्याची पद्धत आहे। 1 कुठून आणले तर तुम्हाला इथे सांगितलं जातं हे कशा पद्धतीचे आले, इकडे दाखवण्याची पद्धत असते त्याला पलीकडं, इथंच नाही लिहायचं रे, तसं डॅश करून तुम्ही पलीकडे थोडंसं दाखवू शकता। हे रिझन 1 कुठून आलं, मग 1 अपॉन साइन थिटा, तुम्ही असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, हे होईल 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा। 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच कोण, कोसेक थिटा, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच कोण, सेक थिटा इज इक्वल टू RHS। 2 मिनिटात गणित होते प्रॅक्टिस असेल तर, आणि तुमचा वेळ कमी लागतो। जॉमेट्रीला जो फर्स्ट टर्म मध्ये वेळ जास्त लागतो पेपर सोडवायला, तो सेकंड टर्मची ही चॅप्टर झाल्यानंतर वेळ कमी लागतो, त्याचं कारणच हे असे काही प्रॉब्लेम असतात। ओके, 6 नंबरचा घेऊत आपण। थोडे
थोडे चेंजेस आहेत प्रॅक्टिस याच्यातच शक्यतो ते आपल्या याच्यामधलं एक्सरसाइज मधलं प्रॉब्लेम टाकतात, लक्षात घ्या. 1/sec theta minus tan theta is equal to, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, sec theta plus tan theta. थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही इकडली बाजू घेऊन सोडली तरी चालतं, मी LHS घेतली तर खूप सोपं जात आहे. 1/sec theta minus tan theta. मी काय येतो याची कॉन्जुगेट पेअर घेतो, म्हणजे काय होईल, sec theta प्लस tan theta अपॉन sec theta प्लस tan theta ने मल्टिप्लाय केलं. काही गणिताचा अर्थ बदलला का बघायला. समान पट संख्येने गुणला अंशाला छेदाला. याचे कॉन्जुगेट पेअर तर मायनस तिथं काय घेतलं प्लस अंशाला छेदाला गुणलं. मग काय होईल आपलं उत्तर बघा, हे पहिले आपल्याला आलंय ते sec theta प्लस tan theta. एक ने मल्टिप्लाय केला तेच येईल, पण इथं a मायनस b a प्लस b म्हणजेच काय होईल sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. पण आपल्याला माहित आहे, सूत्र माहित आहे आपल्याला, sec स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. आणि इथं हे सूत्र केलं होतं आपण sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. याचं पक्षांतर केलं होतं. मग sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर किती होईल, sec थिटा प्लस tan थिटा अपॉन इथे किती होईल 1. इथं डॅश करून तुम्ही लिहू शकता, वर दोन टिक मध्ये एक द्या की sec स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर. मूळचा फॉर्म्युला आयडेंटिटी लक्षात घ्या. ही इतके सिंपल प्रॉब्लेम असते, प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात यायला लागत. ओके ओके. 7 नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण. त्याच्यात थोडंसं करेक्शन आहे. 7 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये करेक्शन आहे. मी सांगतो की sin रेस टू 4e थिटा चौथा घात आहे, साइनचा चौथा घात थिटा. तुम्हाला दिलं होतं सेक रेस टू होतं, करेक्शन करा तेवढं. मायनस cos रेस टू 4 थिटा इक्वल टू 1 मायनस 2 cos स्क्वेअर थिटा. करेक्शन लक्षात घ्या. sin रेस टू 4 थिटा LHS बघा इक्वल टू sin रेस टू 4 थिटा मायनस cos रेस टू 4 थिटा. खरं तर डायरेक्ट सूत्र आहे, पण मी तुम्हाला याला करतो की sin स्क्वेअर थिटा रेस टू 2 मायनस cos स्क्वेअर थिटा रेस टू 2. खरं तर a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 चं सूत्र आहे की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. त्याला पुन्हा लिहिता येईल तुम्हाला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. याचे होत नाही 4, पण याला a मायनस b a प्लस b लिहिता येईल. किंवा मी असं याला गेलं तरी चालतंय की a रेस टू 2 रेस टू 2 घाताचा घात मायनस b रेस टू 2 रेस टू 2. तसं करून सुद्धा जमतंय, तेच येईल. मग इथं sin स्क्वेअर रेस टू थिटा sin स्क्वेअर थिटा रेस टू 2 केलंय, तर मग काय होईल तर sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इन अनदर ब्रॅकेट sin स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर. एकदा ऍडिशन एकदा काय केलं सबट्रॅक्शन, याचा वर्ग केला. लक्षात घ्या तेच सूत्र वापरलं. हे सायन्सचा घातांक तेच गेलं, तेच नियम मला करता येतो. घातांकाचे नियम आपल्याला माहित आहे, पण sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा माहिती आहे आपल्याला किती आहे 1. आणि sin स्क्वेअर थिटा म्हणजे कोण आहे तर 1 झालं. एक स्टेप वाढतो म्हणतो तुम्हाला sin स्क्वेअर थिटा मायनस cos स्क्वेअर थिटा. हे 1 कुठून आलं आपण तुम्ही डायरेक्ट करून लिहू शकता की sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. इम्प्रेशन फक्त परीक्षकाने बरोबर लिहिले इज इक्वल टू पुन्हा sin स्क्वेअर थिटाला मला उत्तर काय पाहिजे याच्याकडे लक्ष पाहिजे. मला 1 मायनस 2 cos स्क्वेअर थिटा पाहिजे. तशा प्रमाणे मूव्ह करता आली पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. पण sin स्क्वेअर थिटा इक्वल टू काय सूत्र आहे पुन्हा 1 मायनस cos स्क्वेअर थिटा. आणि हे मायनस cos स्क्वेअर थिटा ॲज इट इज लक्षात घ्या. sin स्क्वेअर याच्यावरून सूत्र तयार होतं sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस, हे जर तिकडे गेले तर काय होते 1 मायनस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे cos स्क्वेअर थिटा आणि cos स्क्वेअर याच्या शेजारी कुठे म्हणजे 1 असतो म्हणजे 2 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. बेसिक फक्त पाहिजे, हे सूत्र माहित पाहिजे, चेंजेस करता आले पाहिजेत, इंटरेस्ट पाहिजे. ओके हे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, पुढे आवड आहेत आणि प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा मोठे आहेत, ते सुद्धा घेणार आहे मी. हे करत चला, याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहे.
इंटरेस्ट पाहिजे. एक आणि दोन प्रॉब्लेमनी काही येणार नाही, लक्षात घ्या. 8 नंबरचा बघू. 8 नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण की सेक थिटा. 8 नंबरचा सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. समजून सांगा. एलएचएस इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेकला कसं लिहिता येईल आपल्याला माहिती आहे 1 अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा कसं लिहिता येईल साइन थिटा अपॉन कॉस. शेत सामान्य अंशाची बेरीज होईल 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस. पण उत्तरात जर बघितलं तर उलट आहे. इथं मला 1 मायनस साइन थिटा पाहिजे, कॉस खाली वर पाहिजे. मग आपल्याला जसं उत्तर पाहिजे ते आपल्याकडे अजून एक आयडिया आपण जी बघितली नेहमीप्रमाणे की 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटाला अंशाला छेदाला गुणा. गणिताचं मीनिंग बदलत नाही, कारण मला उत्तरात छेदात 1 मायनस साइन थिटा पाहिजे, कॉस थिटा वर पाहिजे. मग पुन्हा तुमच्या लक्षात त्याचा दोन्ही फायदा होता आपल्याला. 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ए प्लस बी ए मायनस बी फॉर्म्युला यूज केला इथं. म्हणतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इनटू ब्रॅकेट 1 मायनस साइन. इंटरेस्टिंग आहे, लक्षात घ्या. पण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कोण कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा. ओके. मग हा कॉस थिटा ने घेतला एक कॉस थिटा कटून काय राहील कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू RHS. ओके. कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे चेंजेस तुमच्याला का गणित पटकन बघितली लक्ष द्यायला पाहिजे. अरे याच्यात काय करायचं हे एक एक तुम्हाला मासलेत लक्षात घ्या. अशा पद्धतीचे भरपूर प्रॉब्लेम गेले तुम्हाला त्या पद्धतीचे ट्रिक लक्षात येईल. एकाने लक्षात येणार हा एक आहे, हा टेस्ट करायला दिला तुम्हाला. ते बघा कसा लागतो तो. दुकानावर गेला तुम्हाला सांगा बरं थोडे हे खाऊन बघा कसं एक आहे. एक एक आहे. तुम्हाला असे पद्धतीचे भरपूर प्रॉब्लेम केले की लक्षात यायला लागतं अरे कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके. इथं काय केलं लक्षात 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. पुन्हा सांगतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. आणि मग याच्यातला कॉस थिटा आणि याच्यातला काटाकाटी कशी असते कॉस थिटा इनटू कॉस थिटा असतो. एक कॉस थिटा कटला आणि मग वर एक कॉस थिटा राहिलाय आणि 1 मायनस साइन थिटा. उत्तर जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण करू शकतो. 8 नंबरचा होता. 9 नंबरचा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, बघू तो सुद्धा. प्रूव्ह दॅट नाही व्हॅल्यू काढा म्हणतो फाइंड द व्हॅल्यू शो दॅट आहे तो बघू आपण. 9 नंबरचा आहे ई काय दिले कंडिशन दिली बघा. ई tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 2. E tan theta plus 1 upon tan theta equal to show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. If tan theta plus 1 upon tan theta equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square equal to 2. बघा काय दिले तुम्हाला कंडिशन tan theta plus 1 upon tan theta दिली कंडिशन. दोन्ही बाजू ठेवा. बरेच जण लॉजिक लावायला फार पटायत असतात. आपण लगेच टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड. पण की याचा tan वर्ग केला याचा tan वर्ग केला येत आहे. पण पुन्हा प्रॉब्लेम झाला इथं 2 याचा 2 चा वर्ग केला तसेच ठेवून द्यायचे. 2 आले फक्त 2 चा वर्ग 4 होईल. जमणार नाही. आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे इतकं सोपं नाही ते. नाही इथं tan थिटा tan स्क्वेअर थिटा याचा वर्ग करा असं नाही. आपण असं करत नाही. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करतो लगेच आपण टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड म्हणल्या की तुम्हाला a प्लस दिलंय तर आपण करतो का मग याचा वर्ग असा होत नाही. a स्क्वेअर त्याचा होतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात 3 पद येतात. इथं आपल्याला अगोदर काय करावं टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड.
आणि मग वर्ग करताना tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा करायचं नाही, तर ते tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा होल स्क्वेअर असं होत नाही. tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan इक्वल टू 2 स्क्वेअर. मग a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा की काय एक स्क्वेअर प्लस तेच मग पहिल्या पदाचा वर्ग tan स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू tan थिटा इंटू 1 अपॉन tan थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. पहिल्या पदाचा वर्ग दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बेसिक नॉलेज कोणतं आहे? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab माहित पाहिजे, करेक्ट. आणि मग आता हे tan थिटा आणि tan थिटा गुणाकारामध्ये म्हणून कटते, मग हे दोनचं ट्रान्सफर तिकडे होईल म्हणून काय होईल tan स्क्वेअर थिटा प्लस हे 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2. दोन इकडे उठते, हे tan कटले म्हणजे दोन राहिले फक्त इथं, दोनचं पक्षांतर झालं 4 मायनस 2 आणि म्हणून tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 2. म्हणून आन्सर असा आला. सोपा प्रॉब्लेम असतो पण येत नाही एक्झाम मध्ये. ओके. टेन नंबरचा बघू असाच आहे. 10 नंबरचा प्रॉब्लेम आपण असंच बघू. 9 झाले ना. 7 8 9 10. थोडासा मोठा प्रॉब्लेम आहे, बहुत ते पण नीट पॉइंट हे केले. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू sin a इंटू cos. पुन्हा रीड करतो 10 नंबरचा प्रॉब्लेम की tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a होल स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a इक्वल टू sin a इंटू cos a. उत्तर sin cos मध्ये आणायचंय, सगळं tan cot मध्ये मी आता सांगितलं LHS शिकवतो काय होईल मग. tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेट इक्वल टू tan a जशाला तसं ठेवू तुम्ही 1 प्लस tan स्क्वेअर a म्हणजेच कोण आपल्याला सूत्र झालंय काय झालंय sec स्क्वेअर थिटा. तिथं थिटा होता अँगल हे आलाय बघा, काही फरक पडत नाही तुम्हाला. जर थिटा नाही तर अँगल आहे तो लक्षात घ्या. थिटा काय a काय b काय हे पण इथंच आहे. पण sec स्क्वेअर थिटा इक्वल सूत्र आहे आपल्याकडे 1 प्लस tan स्क्वेअर, ते अप्लाय करा. आणि 1 प्लस sec स्क्वेअर थिटा तुम्ही तर घेऊ शकता, जे दोन बदल करा, दोन वर टिंब द्या खाली की sec स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा आणि cot स्क्वेअर cosec स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. काय यूज केलंय कळालं पाहिजे तुम्हाला. पुढच्या स्टेपला वापरा, इथं खाली, इथं नाही. हे इथं आपण स्टेप मांडल्यानंतर इथं ही मांडायचं, इथं स्टेप ही करू शकतात तुम्ही. परीक्षकाला कळतं यांनी कोणतं सूत्र अप्लाय केलंय. मांड झाला पुढे चौकटीमध्ये की 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजेच कोण sec स्क्वेअर थिटा आणि त्याचा वर्ग आहे म्हणजे चौथा होईल, लक्षात घ्या. नंतर बघू एक स्टेप आउट प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थिटा म्हणजेच कोण cosec स्क्वेअर थिटा. cosec स्क्वेअर थिटा होल स्क्वेअर होईल, लक्षात घ्या. हे लिहा तिथं पुढे. मग tan थिटा tan a sec चा चौथा होईल, लक्षात घ्या. तो sec रेस टू 4 थिटा होईल. आणि मग आपण त्याला लिहू शकतो tan a ला कसं लिहू शकतो ते आता पुन्हा स्टेप बघा. आता tan a ला लिहितो मी sin a अपॉन cos a इज भागिले, हे कोणी भागिले खाली लिहिलं तरी चालतं की काय होईल तर त्याचा चौथा होईल भागिले. एक स्टेप तुम्हाला वाढली तरी चालते, ती स्टेप वाढत वाढली आपल्याला tan a
अपॉन सेक रेस टू 4a प्लस कॉट a अपॉन कोसेक रेस टू 4a. मग टॅन ए ला मी असं देतो. लक्षात घ्या, स्टेप तुम्हाला समजण्यासाठी मी फास्ट म्हणजे स्टेप गाळता येतात, पटकन करता येतात, पण टॅन ए म्हणजेच काय मी कंसात घेतो साइन ए अपॉन कॉस ए भागिले हे भागिले कोण आहे सेक, हे भागिले सेक रेस टू 4a. सेक भागिले काय होईल मग इक्वल टू आज इकडे सेक रेस टू 4a अपॉन प्लस कॉट ए ला लिहितो कॉस ए अपॉन साइन ए भागिले काय होते कोसेक रेस टू 4. ओके, मुद्दा मी तुम्हाला स्टेप समजून वाढवले, डायरेक्ट सुद्धा मला जमतं त्याचा व्यस्त घेता येतो. सेकचा व्यस्त तुम्हाला घेता आला असता 1 अपॉन सेक डायरेक्ट 1 अपॉन सेक रेस टू 4a म्हणजेच कोण झाला असतं की सेकचा व्यस्त कोण आहे कॉस आहे. तसंही जमतंय असं आहे, मी थोडंसं डायरेक्ट करतोय. लक्षात घ्या, काही काही स्टेप मुद्दाम तुम्हाला समजावून मांडलं, कसं आहे करा तुम्हाला जर समजत असेल. पुन्हा रिपीट करीन मी इज इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए इनटू बघा किती होईल तर याचा भागिले लोट गुणिले होईल सेक रेस टू म्हणजे कॉस रेस टू 4a प्लस कॉस ए अपॉन साइन ए इनटू कोसेक का काय होईल कोसेक 1 अपॉन साइन रेस टू 4a. ही स्टेप नाही कळाली तरी चालेल, तुम्हाला याच्यावर सुद्धा कळते, समजावून घेतली. इथं अजून एक स्टेप वाढवली तरी चालते, समजून सांगतो. हे टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे 1 अपॉन सेक रेस टू 4a. याचा व्यस्त सेकचा व्यस्त कोण आहे कॉस, म्हणून ते चौथा घात आहे म्हणून चौथा घेतला मी तिथं. लक्षात घ्या, इथं सुद्धा 1 अपॉन कोसेकचा व्यस्त कोण आहे साइन, पण याचा चौथा घात आहे म्हणून त्याचा चौथा घात आहे. ही स्टेप मुद्दाम तुम्हाला हे कसं आहे ते समजण्यासाठी आलं. याच्या भागिले लोट गुणिले होईल तर 1 अपॉन सेक रेस टू 4a आणि त्याचा व्यस्त किती येईल मग गुणिले केल्यानंतर की तो कोसेक येईल. डायरेक्ट स्टेप केली. लक्षात घ्या, याच्यावरून तुम्ही डायरेक्ट केली तरी चालते, याच्यावरून केली तरी चालते, किंवा याच्यात एक स्टेप अजून ऍड केली तरी चालते. लक्षात घ्या, तुम्ही साइन ए अपॉन कॉस ए इनटू 1 अपॉन सेक रेस टू 4a प्लस कॉस ए अपॉन साइन ए इनटू 1 अपॉन कोसेक रेस टू 4a. पण 1 अपॉन सेक रेस टू 4a म्हणजेच कोण कॉस रेस टू 4a आणि 1 अपॉन सेक रेस टू 4 म्हणजेच कोण सॉरी कोसेक रेस टू 4 म्हणजेच कोण साइन. लक्षात येते, व्यस्त साइनचा व्यस्त कोसेक आहे आणि कॉसचा व्यस्त कोण आहे सेक आहे. ही स्टेप तुम्हाला कशी ही करायची गरज नव्हती, डायरेक्ट केली असते तरी चालली असते. मी समजून सांगितलं, एखादी स्टेप अजूनही इथं वाढली तरी काही हरकत नाही. आता लक्ष द्या काय होईल मग, हा कॉस आणि याच्यातला एक कटन हे 3 राहते. लक्षात घ्या, साइन आणि याच्यातला कटन 3 राहते. मग किती येते ते साइन ए इनटू कॉस क्यूब ए प्लस कॉस ए इनटू साइन क्यूब साइन ए कॉस ए साइन ए कॉस ए काय होते कॉमन येते दोन्हीकडे. साइन ए इनटू कॉस ए कॉमन निघाल, कंसात राहील काय की कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इक्वल टू साइन ए इनटू कॉस ए. तर कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए म्हणजे कोण आहे 1, म्हणजेच उत्तर येईल तुमचं साइन ए इनटू कॉस ए इक्वल टू RHS. ओके, ही स्टेप फक्त समजली का नीट बघा. इथं तुम्हाला थोडं डायरेक्ट सांगतो, टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए इनटू 1 अपॉन सेक रेस टू 4a. 1 अपॉन सेक रेस टू 4a चा व्यस्त कोण कॉस रेस टू 4a. कॉट ए म्हणजेच कोण कॉस ए अपॉन साइन ए आणि 1 अपॉन कोसेक रेस टू 4a चा व्यस्त कोण साइन रेस टू 4a. ही स्टेप नसली घेतली तरी चालते, घेतली तरी चालते, किंवा याच्यात अजून एक ऍड केली तरी चालते, तुमच्या मनावर आहे. ओके,
पुसू का? इलेवन नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण की sec raised to 4a minus my into bracket 1 minus sin raised to 4a, correct, minus 2 tan square a equal to 1 प्रूफ करायचं, इक्वल टू 1 दाखवायचं. LHS घेऊन आपण sec raised to 4a 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. मी काय करतो बघा, सेकचा व्यस्त कोण cos, पण चौथा घात आहे म्हणून काय होईल 1 upon cos raised to 4a. मी याला काय करतो बघा, महत्वाचा फॉर्म्युला वापरतो a raised to 4 minus b raised to 4. याला लिहितो 1 minus sin square a in another bracket 1 plus sin square a minus 2 tan square याला देतो sin square a upon cos square. याच्यात रूपांतर केलं, सगळं sin cos मध्ये मी रूपांतर केलं. टेक्निक लक्षात घ्या. काय काय चेंजेस केले, सेकचा व्यस्त cos, पण चौथा घातांक रेस टू 4 आहे म्हणून इथं 4 होईल. याला लिहिलं a रेस टू 4 minus b रेस टू 4 चा फॉर्म्युला वापरला 1 minus sin square a 1 plus sin square a. tan म्हणजे sin a upon cos a, पण स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर घेतलं आणि अशा पद्धतीचं इज इक्वल टू 1 अपॉन cos रेस टू 4a इन ब्रॅकेट 1 मायनस sin स्क्वेअर a म्हणजेच कोण cos स्क्वेअर. लक्षात घ्या, हे याच्या मल्टिप्लाय आहेत, ते मायनस वेगळे, याचा नाही तर cos स्क्वेअर a 1 मायनस sin स्क्वेअर a इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस sin स्क्वेअर a. जशाला तसं minus 2 sin square a upon cos square. आता यातला cos square a आणि याच्यातला स्क्वेअर कॅन्सल होईल, काय राहील 1 प्लस हे भागले होते लक्षात 1 प्लस sin square a upon cos square a. कळतंय का बघा, हे cos square राहिले याच्यातला कटला minus 2 sin square a upon cos square a. दोघाचा छेद समान आहे, दोघाचा छेद समान आहे. छेद समान आहे. आता मग काय होईल बघा 1 छेद समान आहे, sin स्क्वेअर a मधून -2 sin स्क्वेअर a गेला तर काय होईल इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. पण 1 मायनस sin स्क्वेअर a म्हणजे कोण cos स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a इज इक्वल टू कटली 1 इज इक्वल टू RHS. ओके, सिंपल आहे. चेंजेस काय ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून यांची वजाबाकी होईल. दोनातून एक गेले, 2 sin स्क्वेअर a मधून 1 sin स्क्वेअर a गेलं, 1 उत्तर राहील 1 sin स्क्वेअर a लक्षात घ्या. पण 1 मायनस sin स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला cos स्क्वेअर थीटा, म्हणून तिथं cos न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम झाले आणि ते कटके लक्षात घ्या. ओके.